याकोबाचे पत्र 2:22 वाचूया आता आपण. विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता आणि क्रियांनी विश्वास पूर्ण झाला हे तुला दिसते. माझ्या प्रियानो, बायबल संपूर्ण जे वचन आहे ते विश्वासावर आधारित. प्रत्येकाला चमत्कार पाहिजे हवाय. प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्काराची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आरोग्य असेल, बरकत असेल, कुठं कामाचा असेल, कुठं आशीर्वादाचा असेल, कुठं ना कुठं तुम्हाला या गोष्टीची गरज आहे. पण ह्या गोष्टी जर तुम्हाला हव्या असेल तर तुमच्यामध्ये काय असलं पाहिजे? काय असला पाहिजे? विश्वास असला पाहिजे. आणि आज मला तुम्हाला विचारायचं की तुमचा विश्वास आहे का? नक्की एकमेकांकडे बघू नका. आता माझ्याकडे बघा, नंतर तुम्हाला बघायला लावणार मी. तुमचा विश्वास आहे का? येशूवर विश्वास आहे? येशूवर विश्वास आहे? ओके. आता दुसरा प्रश्न माझा असा असणार आहे, तुमचा जो विश्वास आहे तो तुम्हाला दिसतो का? नाही. विश्वास दिसतोय का? दुसऱ्यांना दिसतोय का? हा जो विश्वास, हा जो शब्द आहे तो दिसण्याचा आहे का न दिसण्याचा? विश्वास दिसतोय कोणाला? नक्की विश्वास कोणाला दिसतोय? आज आपण याच विषयावर बोलणार आहे, विश्वास. आणि मी तुम्हाला तेच विचारतोय, तुम्ही येशूवर विश्वास ठेवून या ठिकाणी आलात का नाही? बरोबर आहे. आणि तो विश्वास आहे म्हणून तुम्ही इथं बसलाय. पण तरी सुद्धा मी प्रश्न करतोय की जो विश्वास तुम्ही ठेवलाय तो विश्वास दिसतोय का? आता सोपा प्रश्न आहे का नाही? तुम्ही सगळ्यांना काय सांगता? माझा लय विश्वास आहे देवा, म्हणता का नाही? मग मी आता तेच प्रश्न करतो ना, विश्वास दिसतोय का? मग कशावर म्हणता माझा लय विश्वास आहे देवा? प्रार्थना केली, देवाने आरोग्य दिलं किंवा मग ते विश्वास दिसेल ना, तर बाबा देवाने विश्वास ठेवला तर मला बरं केलं. देवाने माझ्या अंतःकरणातले सर्व विचार पूर्ण केले, इच्छा पूर्ण केली, ते विश्वास. असं आपण सांगतो, आपण सांगतो की बाबा मला बरं केलं. मी हे म्हटलं, विश्वास दिसतोय का? मला सवय बरं का प्रश्न करायची. मी का प्रश्न करतोय? मी तुमच्यासारख्या जे सेवक लोक असतील, जे पाळक लोक असतील, त्यांना ह्या बायबल मधून शिकवतो. शिकवत असलं की त्यांना मी प्रश्न करतो, तुम्हाला समजतंय का? काय कळलंय का? हे प्रश्न करतो आणि ती मला सवय लागली म्हणून मी तुम्हाला पण विचारतोय की विश्वास दिसतोय का? तर तुमचं काय उत्तर असलं पाहिजे, हो किंवा नाही? विश्वास दिसतोय का? एकमेकांना नका करू. तुम्हाला काय वाटतं, विश्वास दिसतोय का? मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास दिसतोय का नाही दिसत हे आपण थोडस बायबलच्या वचनातून पाहूया. बरोबर. येशू एका ठिकाणी असं बोलताना आढळतो, जे त्याचे शिष्य एका ठिकाणी जमलेले असताना येशू त्यांना बोलतोय, अहो अल्प विश्वासू, मी तुमच्या बरोबर कुठपर्यंत असो. काय म्हणतो येशू शिष्याना? अहो अल्प विश्वासू, मी तुमच्या बरोबर कुठपर्यंत असो. हा एक पॉइंट. नंबर 2, येशू काही ठिकाणी हा शब्द वापरताना आपल्याला आढळतो की तुमचा विश्वास कुठे? नंबर 3, येशू अशा ठिकाणी बोलताना आढळतो की तो म्हणतो, जा बाई, तुझ्या विश्वासाने तुला. मग विश्वास दिसतोय का नाही दिसत? मग माझा प्रश्न असतोय, विश्वास दिसतोय का नाही दिसतोय? सोपं सर. आता मला नाही माहिती आतापर्यंत तुम्ही काय ऐकलं, काय शिकलात आतापर्यंत, तर माझ्या वयापेक्षा 3 पट वय तुमचं असणार इथं बसलेल्यांपेक्षा. बरोबर. तुम्हाला आमच्या अगोदरपासून कित्येक सेवक आले, कित्येक जण सांगून गेले, आमच्यापासून तुम्हाला देव माहिती, आमच्या अगोदरपासून देव माहिती, तुम्हाला लहानपणापासून तुम्ही देवामध्ये आहात. पण या विश्वासाला कसं समजून घेतलं मला माहिती, म्हणून मी प्रश्न केला. मला वाटलं कदाचित माहिती असलं पाहिजे तुम्हाला, कारण माझ्यापेक्षा 3 पट वय तुमचं जास्त आहे. मग मला जर ह्या वयात विश्वास समजला तर तुम्हाला समजलंच असलं पाहिजे. पण आता विचारतो तर लक्षात येतं समजलंच नाही. ते असं झालं. कहा गया तो क्या लाया तो?
इतके दिवस आपण काय केलं माहिती नाही, फक्त जायचं म्हणून आम्ही गेलो. आता हे शब्द मला खरं आनंद देऊन गेला की ते सांगतच नव्हते. आता तुमचे जर डोळे उघडले असेल तर तुम्ही त्या देवाला धन्यवाद दिला पाहिजे की प्रभू सांगणारा आणि डोळे उघडणारा सेवक तो आमच्यामध्ये पाठवला. विश्वास दिसतो पण ते स्वतःला दिसत नाही, हे पण लक्षात ठेवा. विश्वास दिसतो पण स्वतःला. उदाहरण देतो, आपण जन्म घेतल्यापासून आतापर्यंत इथं जे सगळे बसलेत सगळ्यांना बोलत आहे. आपल्याला कान आहे, डोळे आहे, नाक आहे, होठ आहे, दात आहे, जीभ आहे, बरोबर आहे. काहीचं नाक लांब आहे, काहीचं आकुड आहे, काहीचं जाड आहे, काहीचं पातळ आहे, काहीची जीभ मोठी आहे तर काहीची लहान आहे, काहींच्या दातात 32 दात तर काहींचे कमी आहेत, बरोबर आहे ना. हे सगळं आहे. पण आपल्याच डोळ्याने कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता आपलं नाक आपण पाहू शकतो. समजतं मी का? प्रयत्न करा. दिसत का? नाही दिसत ना, पण नाक आहे. दिसत पण नाक. जीभ दिसते का? प्रयत्न करा. नाही दिसत पण जीभ. अगदी त्याचप्रमाणे विश्वास तुम्हाला दिसत नाही पण तो आहे. आता तुम्ही म्हणता याच्यात काय लॉजिक आहे? लॉजिक आहे ना. नाक तुम्हाला दिसत नाही पण आरसा समोर ठेवला की तुम्हाला दिसतो. लोकांनी तुम्हाला सांगितलं तुमचं नाक कसं आहे त्यावेळेस तुम्हाला दिसतं. तसाच विश्वास जर लोकांना दिसला तर तुमच्या लक्षात आला पाहिजे की आपला विश्वास आहे का नाही. आम्ही फक्त एवढं सांगतो माझा खूप विश्वास आहे. शेजारच्याने म्हटलं पाहिजे तो व्यक्ती आहे ना त्याचा विश्वास फार मोठा. आम्ही स्वतः सांगत फिरतो लोकांनी म्हटलं पाहिजे तो व्यक्ती चालला ना त्याचा विश्वास फार मोठा आहे. हालेलुया. आणि आज त्या विश्वासावर आपण पाहतो. माझ्या प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये विविध ठिकाणी विविध विषयावर संदेश देताना लोकांना आपण पाहतो, सेवकांना पाहतो. अनेक सेवक आपल्याला काय म्हणतात? मंडळींनो, विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही अभिषेकाने भरा, तुम्ही सामर्थ्याने भरा, तुम्ही वरदानाने भरा, तुम्ही कृपादानाने भरा असं सांगितलं जातं ना. पण प्रत्येक जण फार कमी हे सांगतं की तुम्ही विश्वास धरून क्रिया करा. ज्यावेळेस मी कोणावर प्रार्थना करतो ना त्यावेळेस प्रार्थनेमध्ये काही शब्द बोलतो आणि शेवट मी काय वापरतो माहितीये का? प्रभू त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याला तू फळ दे. मी तर प्रार्थना करतोय, माझं काम आहे. माझ्याकडे कोणी आलं तर मला निराश करायचं नाही. माझं काम आहे, मी प्रार्थना करणार, मी प्रार्थना करतोय. पण तुझं काय काम आहे की त्याच्या विश्वासाप्रमाणे त्याला काय दे? फळ दे. एक वचन वाचूया साहेब आपण, प्रकटीकरण 20 अध्याय आणि 12. आणि लवकर येतो. ऐका, येशू काय म्हणतो? पहा मी लवकर येतोय आणि प्रत्येकाला ज्याच्या ऐका आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यास माझ्याकडे काय वेतन. येशू काय म्हणते? मी लवकर येतो, ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे फळ देण्यास माझ्याकडे काय वेतन आहे. म्हणजे तो प्रत्येकाच्या कृत्याप्रमाणेच फळ देतो, जास्त नाही कमी नाही. समजतं मी काय सांगत? आज म्हणतो पाळसो इतके वर्ष झाले आम्ही प्रार्थना करतोय, थोडं थोडंच बरं लागायला लागले. एकदम काय लागणच बरं, कसं काय लागत? तुमचं कृत्य तेवढंच आहे ना, म्हणून तेवढंच फळ तुम्हाला मिळत आहे. नाही समजलं? तुमची जेवढी भूक तेवढी पोटात भाकर आहे, त्याच्यावरती जात का? बरोबर आहे ना? किती सुंदर जेवण असू दे, मन होतं पण पोट त्याला होकार देत नाही. अगदी त्याचप्रमाणे जर आपलं शरीर आपल्या नियंत्रणामध्येच काम करतं आणि तेवढाच प्रकारे आपल्याला कार्य करायला लागतं, मग आपण जेवढं कार्य करतो परमेश्वर देखील तेवढंच फळ आपल्याला देतो. ना त्याच्यापेक्षा जास्त ना त्याच्यापेक्षा कमी. म्हणून तो म्हणतो ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी फळ त्याला देतो. आज हा मनातून प्रश्न काढून टाका की मला हळूहळू बरं लागतं. ज्यावेळेस हळूहळू बरं लागतं ना त्यावेळेस स्वतःला तुम्ही हे म्हणा की मी हे काय करत आहे. आतापर्यंत मी पूर्ण बरं होऊन चाललं पाहिजे, फिरलं पाहिजे होतं, लोकांमध्ये दिसलं पाहिजे होतं, पण मी आता हळूहळू लोकांना सांगतोय हळूहळू लागतंय बरं.
त्यावेळेस तुम्ही विचार केला पाहिजे, माझा विश्वास कसा आहे? थोडा, जास्त नाही. म्हणून अशा वेळेस म्हणू नका माझा विश्वास आहे देवावर. आज नवीनच काहीतरी आहे. चला जुन्या काही गोष्टी आपण ऐकूया. मार्क शुभवर्तमान 5 अध्याय आणि वचन 32 मध्ये एक वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला आणि मला चांगलं माहिती आहे. अनेक वेळेस त्या व्यक्तीबद्दल आपण ऐकलं, अनेक वेळेस त्या व्यक्तीबद्दल आपण विचार केला आणि अनेक वेळेस त्या व्यक्तीबद्दल आपण शिकलेलो पण आहोत. आज त्याच व्यक्तीबद्दल पुन्हा एकदा या ठिकाणी आपण ऐकणार. मार्क 5 अध्याय आणि वचन 32. मग जिने हे केले होते तिला पाहण्यासाठी त्याने समोर पाहिले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून ती भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. हालेलुया. इथं एक स्त्री आहे, जी स्त्री गर्दीमध्ये येशू तिच्याकडे पाहतोय आणि तिच्या लक्षात येतोय की हा व्यक्ती मला पाहतोय, मलाच उद्देशून बोलतोय. जर मी नाही उत्तर दिलं, हा काहीतरी वेगळं काहीतरी करेल. म्हणून ती भीत कापत पुढे येते आणि येशूला घडलेला वृत्तांत सांगते. हालेलुया. वृत्तांत म्हणजे काय? कहाणी, गोष्ट, घटना. काय करते ती? येशूला सांगते. काय घटना घडली आता ऐका. ही ती स्त्री आहे जी 12 वर्षापासून, तो तिला म्हणाला नाही, ही ती स्त्री आहे जी 12 वर्षापासून आजारी आहे. या स्त्रीला बायबल मध्ये एका नावाने ओळखलं जातो. ते नाव म्हणजे रक्तस्रावी. बोला ना काय? पुढं स्त्री, रक्तस्रावी स्त्री या नावाने तिला ओळखलं जातं. तिचं नाव वेगळं असेल, हे तिचं नाव नाहीये, पण तिची ओळख त्याच्यावरून झाली. आपण काय म्हणतो? नाही तो कोडी व्यक्ती आहे, नाही तो कुष्ठरोगी व्यक्ती आहे. आता आपण रोगावरून ओळखायला लागलोय लोकांना. येतं लक्षामध्ये. या स्त्रीला सुद्धा लोक रक्तस्रावी स्त्री म्हणून ओळखत होते. आणि कधी कधी असं होतं की आपण बरे पण होतो, पण आपलं नाव काही चेंज होत नाही. येतं लक्षामध्ये. या स्त्रीने येशूला घटना वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. ते अशा प्रकारे ती म्हणते की प्रभू, मी ज्यावेळेस चांगले होते ना, त्यावेळेस मी फक्त आणि फक्त एक उद्देश डोळ्यासमोर ठेवला, तो म्हणजे पैसा कमवणे. काय? पैसा कमवणे. ती म्हणते मी इतके पैसे कमवले की मला पैशासमोर दुसरं कोणीच दिसत नव्हतं. ती पुढे असं बोलत आहे किंवा बोलत असेल की ती म्हणते की माझ्याकडे धन आलं, दौलत आलं, श्रीमंती आली, पैसा आला, सगळं काही आलं, पण त्याच्यासोबत माझ्याकडे रोग आला, त्यासोबत माझ्याकडे काय आलं? त्रास आला, त्यासोबत माझ्याकडे काय आलं? श्राप आला, त्याच्यासोबत माझ्याबरोबर काय आलं? निराशा आली, त्याच्यासोबत माझ्याकडे काय आलं? दुःख आलं. समजतं मी काय सांग? पैसा कोणाला नको असं कुठलाच व्यक्ती या ठिकाणी सापडणार नाही. सगळ्यांना पैसा हवा. पण तुम्हाला माहिती, तुम्ही ज्या पैशाच्या मागे जास्त धावताय ना, तो पैसा तुम्हाला मिळेल, पण त्याच्यासोबत अशा गोष्टी पण तुमच्याकडे येतील. हालेलुया. कारण तुम्ही स्थान कोणाला दिलंय? पैशाला दिलं. ह्या गोष्टी तुमच्याकडे. ते येशूला बोलते की प्रभू, माझ्याकडे पैसा खूप आहे, पण याच्या सोबत कमवत असताना मी हेही कमवलं. रोग, राई, आजारी, त्यानंतर कमजोरी, श्राप, दुःख, वेदना, हे सुद्धा मी त्याच्यासोबत कमवलं. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की हे कमवून काहीच उपयोगात आलं नाही. याला परत बरं करण्यासाठी मला कमवलेला पैसा गमवायला लागला. ती म्हणते की मला बरं होण्यासाठी मी डॉक्टरकडे गेले, पैसा दिला, डॉक्टरने काय लिहून दिल्या? गोळ्या.
ती मध्ये 4-8 दिवस खाल्ले पण बरं लागलं नाही म्हणून डॉक्टर चेंज केलं. म्हटलं त्याच्याकडे गेल्यावर फरक पडेल म्हणून ती म्हणते मी त्याच्याकडे गेले, त्यालाही पैसा दिला कारण पैशाशिवाय तो बोलायला तयार नाही. तो मला पहिली फी भर. डॉक्टरकडे जाता का नाही तुम्ही? डॉक्टर काय करतो पहिला फी भरायला होतं का नाही? काही इलाज करतो नाही करत ना. स्त्री ते सांगते की मी पैसा घेऊन गेले, लोकांच्या समोर पैसा ठेवला, त्यांनी माझ्या समोर गोळ्या दिल्या, मी ते खाल्ल्या पण बरं लागलं नाही. असं करत 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 एक पेक्षा दुसरा, दुसऱ्यापेक्षा तिसरा, असं करत करत डॉक्टर बदलले, त्यानंतर मी वैद्य बदलले, त्यानंतर मी जे छुआछूत करणारे आहेत ना, नाही समजलं तुम्ही, जादूटोना करणारे, यांच्याकडे पण गेले. म्हटलं यांच्याकडून तरी मला बरं लागेल म्हणून त्यांनी मागे तेवढी रक्कम मी त्यांच्या हातात टेकवली आणि म्हटलं की मला तू काय कर, बरं कर. मग त्यांनी कोणी झाडू मारला, कोणी फूक मारले, कोणी काय काय केलं, परंतु माझा रोग काय गेला नाही. असं करत 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 प्रभू मला तुला सांगू दे 12 वर्ष लोटले पण माझ्या आजाराचा इलाज काही झाला नाही. ती सांगते 12 वर्षात मी फक्त पैसेच गमावले नाही, 12 वर्षामध्ये मी माझ्या शरीरातलं रक्त गमावलं, 12 वर्षामध्ये मी माझ्या शरीरातली ताकद गमावली. ती एवढ्यावरच थांबत नाही, ती प्रभूला बोलत असताना म्हणते की प्रभू माझ्या शरीरामधले मी रक्त तर गमावलं, ताकद तर गमावली, त्यासोबत प्रभू हे शरीरामध्ये जे मला साथ देत होतं ना प्रत्येक वेळेस, ते आता ती साथ पण मी गमावली. आता हाताला म्हणते उठ ना, ते हात उठायला तयार नाही. पायाला म्हणते मला बाहेर जायचं ना, पाय यायला तयार नाही. समजते मी काय बोलत आहे? ती प्रभूला बोलते आणि ती म्हणते की असं करत करत 12 वर्ष लोटले, कोणी माझ्याकडे आलं नाही, मी कोणाकडे गेले नाही. एक दिवस मी माझ्या घराच्या बाहेर बसलेले असताना 4-5 लोक रस्त्यावरून जात होते आणि त्यांच्या शब्दाकडे माझे कान गेले आणि मी ऐकलं की ते लोक काहीतरी कुजबुज करतात आणि म्हणतात की मी तिथं गेलो होतो आणि तिथं गेल्याच्या नंतर माझ्या जीवनात काय झाला, चमत्कार. तिला परत व्यवस्थित कान देऊन ऐकलं, त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की ज्या व्यक्तीने चमत्कार केला त्याचं नाव काय आहे, येशू. हे वृत्तांत तिच्या कानावर पडलं आणि तिला वाटलं मी आजपर्यंत सगळ्या पैशाच्या जीवावर अख्ख्या दवाखाने पायाखाली घातले पण माझा आजार काही बरा झाला नाही, पण आज या व्यक्तीचं नाव मी कानावर ऐकलं, माझ्या शरीरामध्ये हालचाल झाली. आणि मग ती काय म्हणते माहिती का, मला आता त्याच्याकडे जावं लागेल. पण जाऊ कशी, हातात पायात शरीरात ताकद नाही. म्हणजे ती पैशाने आता कमजोर झाली. आता लोकांना पैसे देऊन लोक तिला नेऊन सोडतील. असं जर तिच्याकडे पैसा असता तर होऊ शकला असतं. चल तुला किती पैसे पाहिजे घे आणि मला तिथपर्यंत नेऊन सोड, करू शकले असते. पण तिच्याकडला पैसा संपला म्हणून तिला कोणी न्यायला तयार नव्हतं. म्हणजे ती पैशाने आता कमजोर झाली. नंबर 2, ती स्वतःवर चालत जाईल, धावत पळत, एवढी ताकदही नव्हती. म्हणजे ती शरीराने पण काय झाली, कमजोर झाली. तुमच्या लक्षात होते मी काय सांगतो, ती पैशाने तर कमजोर झाली, दुसरी शरीराने पण कमजोर झाली. पण कमजोर असताना तिनं निर्णय घेतला की मला प्रभूकडे जायचंय, मला त्या येशूकडे जायचंय, तो कुठे असू दे मी तिथपर्यंत जाणार आहे. तिनं हा विचार केला मी तिथपर्यंत जाणार आहे. तिनं यायचा विचार नाही केला. ऐका तुम्ही, संपूर्ण पवित्र शास्त्र शोधून बघा, तुम्हाला हे सापडणार नाही की ती जाताना हे मी म्हटले मी तिथून वापस येईल, असे शब्द कुठंच सापडणार नाही. ती फक्त एकच विचार करते, मला तिथपर्यंत जायचंय. ती यायचा विचारच करत नाही. म्हणजे तिनं निर्णय काय घेतला, जर जाता जाता मी मेले तर, कारण यायचा तिचा विचारच नाही ना, ताकद नाही, शक्ती नाहीये, पैसा पण नाहीये, खायला तर भेटणार नाहीये. आणि हे जे आजार होता ना इतका भयंकर होता की लोक तिच्या जवळ जायला तयार नव्हते. याला एक महारोग म्हटलं गेलं. आजही आपण पाहतो की 5 दिवसासाठी लोक हातचं खात नाहीत काही ठिकाणी. याला 12 वर्षापासून रक्त वाहत. विचार करा, कल्पना करा. तुम्ही म्हणता पैसा तुम्ही काहीच तरी सांगताय. अहो आपल्या शरीरातलं थोडं रक्त कमी झालं तर दवाखान्यात जाऊन आपल्याला सलाईन लावायला लागते. अजून थोडं कमी झालं की आपल्याला रक्ताची बाटली लावायला लागते. हे 12 वर्षापासून रक्त त्याच्या शरीरातून वाहत आहे. विचार करा, तिला आता पैसा बी नव्हता रक्त लावायला, कशी झाली असेल 12 वर्ष.
मग तिनं विचार केला, मी पोहोचले तर ठीक आहे, नाही पोहोचले तर मी काय आता घराकडे येणार नाही. म्हणून ती एवढंच म्हणते की मी त्याच्यापर्यंत जाते. ती बाहेर पडली, कशी गेली माहिती नाही. आजकालचे काहींना पाय नाही, ते कसे रिंगत रिंगत चालते, कदाचित तशी गेली असं. ती गेली, गेल्याच्या नंतर पुढे काय अडखळ नाही, काय अडथळा याचा सुद्धा तिला स्वप्नातही विचार आला नसेल. आणि जाऊन पाहते तर काय, येशूच्या भोवती काय दिसतंय? काय दिसतंय? गर्दी दिसते. नुसतं गर्दी नाहीये, तुम्ही जर बारकाईने पाहिलं ना, या चारही बाजूने तुम्हाला लोकच लोक दिसतील. या लोकांच्या आतमध्ये पण लोकच दिसतील, याच्या आतमध्ये सुद्धा लोकच दिसतील, आणि याच्या आतमध्ये मग शिष्य दिसतील. मग शिष्याच्या मध्ये कोण आहे? आता समजलं मी काय म्हणतो. येशू जिथं आहे ना, त्याच्या अवतीभोवती लोकांची गर्दी आहे. पहिले लोक आहेत, मग लोक आहेत, परत लोक आहेत, मग लोक आहेत, आणि ह्या लोकांपासून येशूला सुरक्षा मिळावी म्हणून 12 बॉडीगार्ड आहेत. म्हणजे कोण आहे? समजतं मी काय म्हणतो? बॉडीगार्ड म्हणजे शिष्य. आणि बॉडीगार्डचं काम काय असतं? नाही समजलं तुम्हाला? गर्दीला त्याच्याकडे येऊ द्यायचं नाही. आणि हे त्यांचं काम होतं. तुम्ही म्हणतो पाच नवीनच शब्द काढला, होय बायबल मध्ये सांगतं बालकांना मनाई करू नका, त्यांना माझ्याकडे येऊ द्या. म्हणजे हे लोक त्यांना मनाई करत होते, जाऊ नको त्याच्याकडे. हालेलुया. येशूचे शिष्य येशूला चारही बाजूने बळका करून द्या. मग त्या शिष्यांच्या पाठीमागे गर्दीच गर्दी. आणि आपली रक्तस्रावी स्त्री आहे, आणि तिला ह्या येशूच्याकडे जायचंय. तिला माहिती माझ्या शरीरातून काय वाहत आहे? रक्त आहे. तो तुम्हाला स्पर्श करणार नाही हे तर निश्चित आहे. हात ठेवायचा लांबच आहे. तो बोलतोय का नाही हाच मोठा प्रश्न आहे. समजलं मी? तो बोलतोय का नाही हाच मोठा प्रश्न. मग तिनं काय ठरवलं? तो नाही बोलला, हरकत नाही. स्पर्श नाही केला, हरकत नाही. डोक्यावर हात ठेवला नाही, हरकत नाही. त्याने काही वस्तू दिली नाही, हरकत नाही. पण हात जिथं उभा आहे ना, त्याच्या पायाची धूळ तरी निदान खाली असेल. तो गेला तर मी ती धूळ का व्हायला त्याला स्पर्श करेन. तिनं विचार केला होता, जे काही माझ्या हातात येईल त्याला मी स्पर्श करेन, आणि त्याच्यातच समाधान मानेन. लक्षामध्ये. म्हणून ती ह्या गर्दीपाशी जाते. याला म्हणते दादा, भाऊ, मामा, काका, काय काय म्हणत असेल, बाजूला सरक ना, आज जाऊ दे. ऐका मी काय सांगतो. हे गर्दी येशूकडे कशासाठी गेली? बोला बोला, कशासाठी गेली? एकदम बरोबर आहे, बरे होण्यासाठी गेली. आणि ती रक्तस्रावी स्त्री सुद्धा येशूकडे कशासाठी गेली? मग ह्या माणसाच्या अगोदर ज्या माणसाची लाईन लागली ते कशासाठी गेले? बरे होण्यासाठी. त्याच्या आतमध्ये जे माणसं आहेत ते कशासाठी गेले? बरे होण्यासाठी. त्याच्या आतमध्ये जे माणसं आहेत ते कशासाठी गेले? बरे होण्यासाठी. मग हिचा नंबर हिला हे सगळे बाजूला सोडून तिला पुढे जाऊ देतील का? आता विचार नाही जाऊन देणार ना. ते बोलतो बाबा सकाळपासून लाईनीत थांबलोय, तू मागून येऊन पुढे जातेस का? व बाजूला एखाद्याला दया पण आली असेल, त्यांनी ह्या गर्दीतून पुढे जाऊ दिला असेल, पण पुढचं जाऊन द्यायला तयार. येशूकडे येणं सोपं समजतंय काय? सोपं तुम्हाला पायसाहेब मला चर्च पर्यंत यायचंय म्हणताय का नाही? पण काय सांगा पायसाहेब, निघलं की अडखळच येतो. काही ना काही शैतान कामच करतात. पाहुणेच येतात, कोणी नातेवाईकच येतात, कोणी काहीच येतात. पेट्रोल संपतं, पैसा संपतो, इच्छा संपते. काय करावं? इच्छापेक्षा जास्त समस्या तुम्हाला नसावं असं मला वाटतं. त्याच्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला नसेल असं मला वाटतं. बरोबर आहे? ती स्त्री त्या गर्दीमध्ये जाते, आधीच ताकद नाहीये 12 वर्षापासून, आणि तिथं जाऊन ह्या लोकांना बाजूला सरक म्हणते. लोक जाऊ द्यायला, लोक तिला ओरडतात, बोलतात. काही जण का तुम्हाला काय वाटतं, येशूकडे जाणारे कोणी शिबे देत नसतील का? बरेचसे लोक चांगले पण असतील याची, पण बरेचसे लोक येतं लक्षामध्ये. मी मागे एकदा सांगितलं, प्रत्येक गर्दी विश्वासणारी नाही, प्रत्येक विश्वासणारा शिष्य नाही, आणि प्रत्येक शिष्य येशूच्या आज्ञेवर चालणारा नाही. आज याला थोडस विरुद्ध जोड. हे प्रत्येक लोक चांगले होते का? विचार करा, तिला कशा कशा शब्दाचा सामना करावा, अपमान सहन करावं लागलं का नाही? आम्हाला एखादी चर्चमधून घरातून चर्चमध्ये जायचं असेल तर घरच्या मला काय दिसतं देव देव करतोय,
काय बायबल नुसता आधार घेतोय? तुम्ही धर्म परिवर्तन केलाय का? तुम्हाला किती पैसे मिळाले? या लक्षामध्ये पैसा मिळाला असता तर आज इथं काय म्हणतात ना 3 मजली चर्च बांधला असता. आज तुम्ही खाली नसते बसला, तुम्हाला बसायला खुर्च्या ठेवल्या असतात, पैसे असते. या स्त्रीला कोणी पैसे दिले येशूकडे जायला? तिचे होते तिलाच लोकांना दिले. आता तिला द्यायला कोणीच नाही. त्या गर्दीमध्ये जाते, नंबर लागा, इकडून तिकडून बोलण्या खाऊन अपमान सहन करून तुमच्या आणि माझ्यासाठी घरी नाही बसली ती. पैशाचा बहाणा सांगून घरी नाही बसली ती. लोकांच्या शब्दाला टोमण्याला घाबरून ती घरी नाही बसली. ती गर्दीमध्ये शिरली, अपमान सहन करत शिरले. ते म्हणतात नाही नाही आमच्या घरचे नाही मारतात आम्हाला. हो, मग याला काही कमी मार बसला असेल का त्या गर्दीमध्ये? लोकांनी तुडवलं असेल पायाखाली, कारण त्याला उभा राहून जाण्याची ताकद नव्हती. तुम्ही विचार करा, होती का ताकद? सरळ सरळ त्याला रागात जावं लागेल ना. माणसं बाजूला इकडे तिकडे सरकत असेल, येतच माणसाला धक्का लागतं, तिथं खाली आहे. तुडवलं असेल का नाही? माणसाचे लाथा मुख्य खात ती गर्दीमध्ये शिरली. बरं एवढी शिरली तुझ्या मनात आला, आता गर्दी सटकली, बाजूला झाली. पण पुढे जाऊन अजून एक मोठं संकट हे तिला कोण सांगणार होतं? पुढे जाऊन पाहते तिच्या लक्षात आलं आता कोण आहे? बॉडीगार्ड आहे. त्या बॉडीगार्ड लगेच 4 बाजूने थांबले. तिला जाऊनच दे ना आतमध्ये. शिष्य तिला जाऊ दे ना आतमध्ये. आधीच गर्दी कमी आहे का? त्याच्यात ही मध्ये शिरल्या. शिष्य सरकवत असतील तिला, अडवत असतील तिला, तिच्या ताकदही नसेल आता बोलायला. कारण या गर्दीमधूनच तिला त्या शिष्यांपर्यंत जायला कितीतरी वेळ लागला असेल. मुंग्याच्या गतीने ती चालत तिथपर्यंत गेली असेल. समजतंय काय बोलतोय? ती व्यक्ती शिष्यांपर्यंत पोहोचली. शिष्यांनी त्याच्यापर्यंत जाऊ दिलं नाही, पण तिला निश्चय ठेवला. त्याच्या वस्त्राला मी शिवले ना, आणि वस्त्राला शिवणं इतकं सोपं नव्हतं. हे तुमच्या मनात असलं ना, तुम्हाला बरं होण्यापासून कोणी रोखणार नाही. ह्या रक्तस्रावीच्या स्त्रीच्या मनात होतं की मी इथं गेले की बरं होणार. आणि इथपर्यंत जायला कितीतरी संकटाचा सामना तिला करावा लागला. आणि जो परिश्रम घेतो, जो मेहनत करतो, जो अंतःकरणातून देवाच्या जवळ येतो, संकटाचा सामना करतो ना, परमेश्वर त्याच्या बाजूने वातावरण काय करतोय? फिरवतोय. तुम्हाला माहिती का, येशू ज्यावेळेस त्या समयाला जे वस्त्र घालायचे ना, ते वस्त्र एक गाऊनच्या, जो गाऊन घालतो ना माणसं झगा, त्या पद्धतीने होतं. झगा. आता तुम्ही जे गाऊन घालता तशाच पद्धतीने झगा. त्या झग्याला खाली गोंडे होते, लटकायचे खाली गोंडे. आणि विचार करा, येशू अरण्यात, जंगलात आणि रस्त्या वाड्याने तो प्रार्थनेला लोकांना बरं करत. वारा येत असेल का नाही बघा, तिच्याकडून बाजू कशी देव करत. गर्दी जाऊ देत नाही ना, तुम्हाला स्पर्श करायचा नाही, मी ओळखलाय. पण मला अजून बघायचंय की तू काय काय करू शकते. हालचाल करणाऱ्या सोबत परमेश्वर आहे. जो काहीच करू शकत नाही ना, प्रभू म्हणतो तू तिथंच बस, मी पण तुझ्यासाठी काय करू शकत. तू घरापासून चर्च परत येऊ शकत नाही. मग विश्वास कुठे आहे तुमचा? ते म्हणतो माझा विश्वास आहे. पण काय सांगू, तुमचा विश्वास नाही, तुम्हाला भीती आहे. आणि ज्याला विश्वास आहे तो भीत नाही. हालेलुया. परमेश्वराने त्या स्त्रीकडे घरातून निघल्यापासून गर्दीमध्ये प्रवेश करेपर्यंत सगळ्या बारीक हालचालीकडे त्याचं लक्ष होतं. कारण बायबलचं वचन सांगतो, तो परमेश्वर, इस्रायलाचा परमेश्वर, त्याला कधी झोप लागत नाही. आणि त्याला कधी एका ठिकाणी लिहिलंय की त्याची नजर तुमच्यावर असते. हालेलुया. तो सगळं काही पाहतो. मग याची हालचाल पाहत नसेल का? प्रभूने पाहिलं आणि नंतर म्हटलं की आता आपण हिला थोडस साथ देऊया, हिची थोडीशी मदत करूया. प्रभूने त्या ठिकाणी वारा वाहून आणला. वारा आला असेल, येशूच्या कपड्यामध्ये ती हवा थोडीफार गेली असेल, कपडे उडाले असेल, त्याच्या पायापासले जे गोंडे आहेत ना, ते पण हवेने
येतं लक्षामध्ये. आणि त्याच वस्त्राला ती शिवली, त्याच गोंड्याला ती. बघा, संधी प्रत्येकाच्या जीवनात येते, पण यश त्यालाच मिळतं जो संधीचं सोनं करतो. हालेलुया. तुम्ही काय करणार आहे? संधी तुमच्याकडे आली, तुम्हाला सोनं करायचंय का माती तुमच्या हातात आहे. ती वस्त्राला शिवली गोंड्याला, पटकन 12 वर्षापासून बरं झाली नाही, वस्त्राला शिवता क्षणी 12 सेकंदात समजतंय मी काय बोलतो? हालेलुया. आणि ही विश्वास प्रभूने त्याच्या कृतीमध्ये पाहिजे. ती गरज म्हटली असं, माझा विश्वास आहे प्रभू, मला बरं कर. प्रभू म्हटलं असं, अजून 12 वर्ष. 12 किती होतात? 24 वर्ष आले होते म्हणून अजून 12 वर्ष. तुझा विश्वास आहे ना, तुला जागचा हालायचंच नाही. मग मी का माझं स्वर्ग सोडून तुझ्याकडे येऊ? मी माझे काम धंदे बंद करून तुझ्याकडे येऊ? तुझ्यासारखे असंख्य आजारी लोक आहेत माझ्याकडे, त्यांना पण बरं करायचं. समजतं काय बोलत? पण येशूने त्याच्या विश्वासासोबत काय पाहिलं? तिची क्रिया. आणि ज्या पुस्तकात आपण मगाशी शास्त्र भाग वाचला, याकोबाचं पत्र, त्याच्यामध्ये काय लिहिलंय? 2 अध्याय आणि वचन 22 मध्ये विश्वास त्याच्या क्रियासहित, ऐका, विश्वास त्याच्या क्रियासहित कार्य करीत होता. म्हणजे तुमचा विश्वास तुमच्या क्रियासोबत कार्य करू द्या. तुम्ही म्हणताय ना माझा विश्वास आहे, म्हणू नका, त्याच्या बरोबर क्रिया करा. क्रिया करते, क्रिया, हालचाल, कृती करा. विश्वास नुसतं विश्वास म्हणून नाही, खाटावरून उठा, जमिनीवर गुडघे टेका आणि प्रार्थना करा, कृती करा. तो म्हणतो ना, तो बरा झालाय, तुमचा हात उचलत नाही ना, उचलून बघा, क्रिया करा. माझा हात आपोआप उचलणार नाही, तो त्याला तुम्हाला काय करायचंय? क्रिया करायची. डॉक्टर बी कधी कधी इंजेक्शन देऊन पट्टे, आता दिसतंय का बघा बरं आई, बरोबर ना? कोणाचा पायाचा फ्रॅक्चर झाला, महिन्याच्या नंतर पट्टी उघडली, आता मग थोडस चालून दाखव बरं, करतो का नाही? क्रिया. ती बरं झालंय का नाही ते पाहण्यासाठी. मग आम्ही पण विश्वास ठेवलाय ना, आमचा विश्वास क्रिया करतो का नाही हे आपल्याला पाहिजे. हालेलुया. किंवा आपला क्रिया विश्वासामध्ये परिवर्तन होतं का नाही आपल्याला पाहिजे. ती व्यक्ती गेली, येशूच्या वस्त्राला शिवली, बरी झाली आणि गर्दीमध्येच बसली, घरी गेली नाही आणि येशूच्या समोर पण लवकर गेले नाही, तिथंच गपचूप बसले. येशू म्हटला, मी हिच्या मगापासून हालचाल पाहतोय, मी 12 वर्षापासून हिची हालचाल पाहतोय, मी घरातून माझ्यापर्यंत येईपर्यंत हिची तळमळ आणि हालचाल पाहतोय. त्यावेळेस ही नाही लाजली गर्दीमध्ये शिरायला, समजतंय? त्यावेळेस हिला नाही काही भीती नाही वाटली लोकांचे बोलणे खायला. ती गर्दी शिरली, धक्काबुक्की तिला सहन केले आणि माझ्या वस्त्राला शिवले. पण आता बरे झाल्यावर साक्ष द्यायला लोकांमध्ये घाबरते. येतं आपल्यावर कधी कधी, आपण हेच करतो. बघा तुमच्यामध्ये कोण आहे? ती स्त्री बरी झाली. आज मला विश्वासावर बोलायचंय, मला तुम्हाला सांगायचं आहे आजच्या वचनातून, माझ्या प्रियानं तुमच्या जीवनामध्ये संकट, दुःख, क्लेश, निराशा सगळं काही असेल, पण जर त्याच्यातून बाहेर यायचंय तर तुमच्या विश्वासासोबत क्रिया असू दे. जर क्रिया नाही, विश्वास काहीच उपयोगाचा नाही. विश्वास काय त्याची व्याख्या आपण पाहूया. इब्रिकरस पत्र 11 अध्याय वचन 1. अगदी थोड्या वेळामध्ये अजून एक भाग आपल्याला समजून घ्यायचा. इब्री लोकस पत्र 11 अध्याय वचन 1. विश्वास हा, ऐका, विश्वास हा आशा झालेल्या गोष्टीविषयीचा भरोसा, आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. आमेन. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची काय खात्री आहे. सगळ्यांना मिळालंय का? ते लिहिलंय का सेम असंच? परत एकदा वाचा पाहिजे. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री आहे. हालेलुया. विश्वास तुम्ही धरताय ना, तर तुम्हाला आशा असली पाहिजे. आम्ही विश्वास धरतोय पण आशाच ठेवत नाही.
नाही समज. खाटावर पडलोय आता, सगळं संपलंय, पाळत तुमच्याकडे येत आहे, विश्वास ठेवा. बरोबर, ते म्हणतात माझा लय विश्वास, पण काय करा आता, अशाच सोडून दिली बरोबर याची. मग विश्वास आहे का तुमचा? बायबल काय सांगतं? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी आणि भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची काय आहे? खात्री आहे. हा आहे विश्वास. तुम्हाला दिसत नाहीये, जसं मी म्हटलं ना, नाक आहे पण दिसत, दात आहे पण आपल्याला दिसत, आपल्या स्वतःला आपल्याला सहारा घ्यावा लागतो, दिसत नाही. आपल्याला जीभ आहे पण दिसत नाही. अगदी वचन पण सांगतो तुमच्यामध्ये विश्वास पण ते दिसत, पण दिसतं केव्हा? जेव्हा तुम्ही कृती करा. मी आरशापाशी गेलो तरच मला ते दिसणार आहे. मी कुठंतरी लोकांमध्ये गेलो आणि त्यांना विचारलं की माझा चेहरा कसा दिसतो मला सांग, त्यावेळेस तो मला सांगणार आहे. म्हणजे कृती आपण करतोय तोपर्यंत आपल्याला समजतंय का? नाही. कोणीतरी आपल्याला सांगतं अरे तू त्याच्यासारखं दिसतोय, त्यावेळेस आपल्याला समजतं अरे माझ्यासारखं पण कोणीतरी आहे. तोपर्यंत कळतं का? नाही. हाच विश्वास. आज तुम्ही या चर्च मध्ये बसलाय, चारही बाजूने तुम्हाला काय दिसतंय? कंपाऊंड. तुमचा जर विश्वास नसता ना, तुम्ही इथं बसलेच नसता. पण तुमचा हा विश्वास हे पडणार नाही, म्हणून तुम्ही इथं बसलाय. याला हलू द्या बरं थोडस. 1 तास कसे जातील हे तुम्हाला सारखं वरती पाहत. वारा आला गेलं की धडधड धडधड, तसं जोरात वारा आला की जोरात धडधड, स्लो झालं की कमी धडधड, पण धडधड चालू राहील. हे झालं अविश्वास, कारण मला त्याच्यावर भरोसा नाहीये. तसा आमचा विश्वास आहे. माझा लय विश्वास आहे, लय बाळक आले, लय प्रार्थना करून घेतली, पण काय करावं बरंच लागत नाही. तुमचा विश्वास तसा आहे, तसा तुम्ही तुम्हाला करणार. हालेलुया. येशू त्या गर्दीमध्येच त्या स्त्रीकडे नजर लावून बोलत आहे, कोणीतरी मला स्पर्श केलाय, कोणीतरी मला स्पर्श केलाय. शिष्य म्हणतात प्रभू गुरुजी गर्दी फार आहे, लोकांची धक्काबुक्की होते, लागला असं धक्का कोणाचा, नाही तर आमचा तुम्हाला धक्का लागला असेल. म्हणतो नाही, कोणीतरी मला धक्का दिलाय, कोणीतरी मला शिवलाय. धक्का देणं वेगळं आणि शिवणं वेगळं. कोणीतरी मला शिवलंय, मला स्पर्श केलाय, कारण माझ्यातून काय गेली? शक्ती गेली. त्यावेळेस स्त्रीला लक्षात आलं, याने ओळखलंय, तरी ती गप्प बसली. मग येशू तिच्याकडे निरखून पाहतोय. त्यावेळेस ती घाबरली आणि मग ती तिथं उठली आणि मग येशूला बोलू लागले, भेद कापत सांगू लागले की प्रभू माझी इच्छा होती तुला सांगायची, माझी इच्छा होती तुला बोलायची, पण मी घाबरत होते की हे लोक सकाळपासून लाईनीत लागलेत. मी निस्ता आले आणि तुझ्या वस्त्राला शिवले. हे सकाळपासून उपाशी तापाशी तुझ्या सोबत आहे, पण मी निस्ता आले तुझ्या वस्त्राला शिवले. मी बरं झाले. लोक मला दोष देते, हे लोक मला मारतील, मला छळ याची भीती मला वाटत होते. मी घाबरत होते लोकांना. तुमच्या लक्षात होतं? तुम्ही किती वर्षापासून देवात हे महत्वाचं नाहीये, तुम्ही कशी कृती करता हे महत्वाचं. वारा काय फक्त ती आल्यावरच आली असेल का? ती आली नव्हती त्यावेळेस पण वारा येत होतं, ती होती त्यावेळेस पण वारा होतं, ती इथंच होती त्यावेळेस पण वारा होतं, आतमध्ये गेली तरी पण वारा होतं. मग त्याचे वस्त्राचे गोंडे फिरत असतील का नाही? कोणालाही स्पर्श होत असेल, पण सगळेच बरे होत होते का? नाही, कारण सगळ्यांच्या मनात एकच होतं. ऐका, ह्या सगळ्यांच्या मनात एकच होतं, पण हिच्या मनात थोडस वेगळं होतं. या सगळ्यांच्या मनात होतं येशूने यावं माझ्या डोक्यावर हात ठेवा. या सगळ्यांच्या मनात एकच होतं येशूने यावं आम्हाला पाणी द्यावा. ह्या लोकांच्या मनात एकच होतं येशूने यावं आम्हाला तेल द्यावा, म्हणजे आम्ही काय हो. पण हिच्या मनात काय होतं? यांनी काही नाही दिलं तर मी त्याच्या. आज आम्ही पालकाकडे जातो, पालक एवढं पाण्यावर प्रार्थना करा, त्यालावर प्रार्थना करा, आणि आमच्या पालक साहेबांना सांगणार पाणी घेऊन या, तेल घेऊन या. हा, एखाद्या वेळेस मी करायला मनाई करत नाही, पण त्याच्या पलीकडे पण प्रभू आहे. आम्ही तेच कन्सेप्ट धरून बसलोय म्हणून बरं होत नाहीये. प्रभू म्हणतो माझा अनुभव तुला घ्यायचा ना, एकाच वस्तूत का घेतो? वेगवेगळ्या गोष्टीत पण घेऊन बघ ना. मी तुला कसं तावून सुलापून घेतोय, मी प्रत्येक गोष्टीत तुला तपासून घेतोय,
तसं तू पण मला तपास कर. हालेलुया. याची विश्वास आणि तिच्यासोबत तिची क्रिया होती म्हणून ती बरी. आता येऊया ह्या गर्दीकडे. लूक शुभवर्तमान 19 वचन 3 आणि 4 वाचून. येशू कोण आहे हे पाहण्याचा ऐका, हे पाहण्यात प्रयत्न करत होता. तो प्रयत्न करत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही झाले नाही. पण गर्दीमुळे त्याचे काही झाले ना. कारण तो ठेंगणा होता. कारण तो काय होता? ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी पिठाच्या झाडेवर चढला, कारण येशूला त्याच वाटेने जायचे होते. हा जो व्यक्ती आहे, जो ठेंगणा होता, त्याला येशूला पाहायचं होतं असं सांगितलं वचन. त्याला बघायचं होतं, पण गर्दीमध्ये त्याचं काहीच चालेना. कारण काय होतं? तो ठेंगणा होता. हे कुठल्या व्यक्तीचं उदाहरण माहितीये? मला चांगलं माहिती, तुम्हाला माहिती असेल. एकदम बरोबर आहे, जख्याचं उदाहरण आहे. हा जख्य शरीराने पण बलवान आहे, याचं लक्षामध्ये. जाडजूड आहे, पैशाने पण बलवान आहे, कारण तो जकातदार आहे. त्याच्याकडे पैशाची कमी नाही, ताकदीची कमी नाही, सगळ्या गोष्टीतून तो तंदुरुस्त आहे. परंतु छोटीशी गोष्ट त्याच्यामध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे त्याची हाईट. तिथं तो कमी पडला. आमची सुद्धा हीच परिस्थिती. येशूला पाहण्यासाठी आम्ही कमी पडतो. आमची हाईट आहे, आमची तब्येत आहे, आमचं शरीर आहे, आमचं सगळं काही आहे, पण त्याला पाहू शकत नाही. काय उपयोग आपल्या हाईटीचे, आपल्या डोळ्याचे? हा व्यक्ती शरीराने बुटका होता, ताकदीने तो होता बलवान, पण शरीराने तो हाईटीने बुटका होता. आणि याला पण तीच समस्या होती जी ह्या स्त्रीला होती. ही स्त्रीला गर्दीची अडथळा होते, या ठेंगण्याला सुद्धा या गर्दीची सेमच आहे. पण इथं स्त्री होती, इथं तो पुरुष आहे. तुम्हाला काय वाटतं? पुरुष आमच्यापेक्षा ताकदवान आहे? नाही, सगळ्यांना सारखंच आहे. 19-20 होऊ शकतो थोडं. तुम्हाला तकलीफ नाही, यांना काय माणसाचं काय आहे, उठलं की आपले कपडे घातले की निघाले बाहेर, आम्हाला घरातलं काम करावं लागतं, मग यावर नाही. हा तुमचा गैरसमज आहे. जेवढा त्रास तुम्हाला आहे ना, तेवढा त्रास पुरुषांना पण. समस्यामध्ये सगळ्याच आहेत आपण. तुम्ही पण नाही बोलू शकत, पुरुष पण नाही सांगू शकत काही गोष्टी, त्याला मनातच ठेवायला लागतात. आणि ह्या व्यक्तीने येशूला पाहण्याची इच्छा दर्शवली. ते म्हणतात, मी आजपर्यंत मी पैशालाच देव समजत होतो, पण ज्यावेळेस पैसे कमवले त्यावेळेस मला कळलं ह्या पैशात देव नाहीये. तो म्हणतो, मी लोकांमध्ये देव समजत होतो, पण मला कळलं लोकांमध्ये देव नाहीये. मग तो म्हणतो की बघूया ते नासरी येशू कोण आहे, त्याला एकदा आपण पाहूया. आणि मग तो घरापासून निघाला, इथं गेला. गर्दीमध्ये त्याला जाता येणार, कारण इथं तीच समस्या. ते म्हणते, बाबा तुझ्या आधीपासून सकाळपासून लाईनीत लागलोय. माझ्याकडे लक्ष म्हटलं की याला सुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, जी गर्दी याला बोलत आहे की बाबा सकाळपासून मी लाईनीत उभा आहे, मी पण बरा होण्यासाठी चाललोय, तू माझ्यामध्ये काय येतोयस? थांब, माझा नंबर आल्याच्या नंतर तू जा. त्याला कोणी जागा द्यायला. शेवटी तो निराश तर झाला, पण त्याची सुद्धा काय होते? येशूला पाहण्याची संकट सारखंच आहे, समस्या सारखीच आहे. पण जाता येईना म्हणून ते घराकडे गेला का? या स्त्रीला पण गर्दी जाता येईना म्हणून ती वापस गेली का? दोघांमध्ये पण एक सारखीच आपल्याला गोष्ट पाहायला मिळते. दोघं पण वापस गेले नाही. तिने हालचाल केली, याने पण हालचाल केली. ते म्हणते, मला गर्दीमध्ये जाऊ देत नाही ना, मी तुमच्यापेक्षा वेगळं काहीतरी करेल आणि येशूला माझ्याकडे पाहायला लागेल. मग तो काय म्हणतो, आता येशू कुठून जाणार आहे? त्या मार्गाने जाणार. आपण त्याला त्याच मार्गावर पकडूया. तर त्या मार्गावर एक झाड पाहतो, जे इथं मी काढलंय. हे झाड उंबराचं झाड आहे आणि त्या झाडावर तो जाऊन बसतोय. बघा, गर्दीमध्ये काही लोक आहेत, कितीतरी लोक आहेत, पण प्रत्येकाकडे येशूने पाहिलं नाही. बरं का, जे जवळ आले त्यांना पाहिलं असेल तर भाग वेगळा, तर देव आहे. पण जर आपण बघितलं की एवढी मोठी गर्दी आहे, तर सगळ्यांकडे त्यांनी पाहिलं असेल का? एकदा पकडेल की नाही पाहिलं. जेवढे जवळचे तेवढ्यानंच पाहिलं, जे त्याच्या समोर आले तेवढ्यानंच ते पाहिलं. त्याच्या पाठीमागे कोण लपलंय, कोण आहे, काय माहिती नाही, कारण पाठीमागचं तुमच्या हाईटीमुळे दिसत नाहीये. असं इथं घडलं असेल का? नाही. म्हणून येशूने ह्या गर्दीमध्ये लोकांना नाही पाहू शकले, पण हे लोक त्याला पाहण्याची धडपड करत होते. इथून बाहेरच निघाला. त्यांना वाटलं इथूनच गेलं की येशू भेटणार. तिला भेटला म्हणून याला भेटणार आहे का?
समजून घ्या परिस्थिती. मी काय सांग, तिला येशू भेटला या गर्दीतून गेल्यावर, पण याला या गर्दीतून जातच यायला. त्याला माहिती मला या गर्दीतून जातच येणार नाही, तर मला भेटणार पण नाही. त्याने थोडस वेगळं केलं, पुढे गेला, झाडावर चढला. याचा छोटासा जक्काय काढला त्याच्या हाईटेप्रमाणे. लक्षात आलं कोण आहे हा? जक्काय. आणि येशूची गर्दी आता ह्या दिशेने चालली आहे. येशू चाललाय, त्याचे शिष्य चालले, गर्दी पण चालली आहे. आणि येशूने या जक्काईला सुद्धा घरातून निघताना पाहिलं होतं, त्याची हालचाल जशी या स्त्रीची पण पाहिली. लक्षात येतंय की तो व्यक्ती काय काय समस्या सहन करत माझ्यापर्यंत आला असं येशू पाहतोय. पण येशू बघत राहतो की तुम्ही काय करणार. पहिल्यांदा रविवार तुम्ही आलाय, बरं नाही झालाय. काय नाही, 3 रविवार झाला आम्ही त्यांच्याकडे जातो, बरं नाही झालं. महिना झाला आम्ही त्यांच्याकडे जातो, बरं नाही झालं. 6 महिने झाले त्यांच्याकडे जातो, बरं नाही झालं. येशू पाहताय तुमची कृती काय करताय, येऊन काय करताय. लक्षात येतं तुम्ही काय बोलत. येशूने त्याला पण पाहिलं, येशूने हिला पण पाहिलं, आणि त्याची कृती पाहिली की तो झाडावर चढला. येशूने काय केलं माहितीये का? त्या गर्दीकडे लक्ष नाही दिलं, शिष्यांकडे लक्ष नाही दिलं. चालता चालता या लोकांच्या बी लक्ष नसतं त्या झाडावर कोण बसलाय, पण येशूचं लक्ष त्या झाडाकडे गेलं. येशूने त्याला पाहिलं, गर्दी बाजूला ठेवली. येशू त्या गर्दीतून निघाला आणि त्या जक्काईकडे गेला. गर्दीच्या लोक येशूच्या मागे गेले असतील. ज्या लोकांनी जक्काईला गर्दीतून ढकलू दिलं, ते लोक आता कुठे आले? जक्काईच्या झाडावर चढलाय, त्या झाडाकडे येशूच्या मागे. आणि मग पाहा लागले, अरे या व्यक्तीला आम्ही गर्दीतून हाकलले, झाडावर चढला आणि येशू त्याच्याकडे गेला. आणि त्याला जर ढकललं नसतं ना, आज माझा नंबर आला असता. नाही समजलं तुम्हाला? लक्षात, मी त्याला ढकललं नसतं ना, तर अजूनही हा आमच्याच मागे राहिला असता, आम्ही पुढे गेलो असतो. पण याला ढकललंय म्हणून या झाडावर चढलाय. आणि येशूला ही कृती आवडली. काहीतरी करा तुम्ही पण, हालचाल करा, म्हणजे तुमच्याकडे देवाचं लक्ष जाईल. तुम्ही हालचालच करत नाही, देवाचं लक्ष कसं जाईल? लोकांना वाटलं येशू झाडाकडे चालला, उंबरा खायच्यात का काय गेला. आहे ना, काही ठिकाणी येशू आंब्याच्या झाडाची फळं खायची होते म्हणून तू गेला होता. येते कदाचित मनात संशय आला असेल ना, होतं का नाही तसं? उंबराचं फळं खायला चालला काय हा? पण आम्ही तर सकाळपासून उपाशी आहे. हा आमचा विचार करा ना, स्वतःच्या पोटाचा विचार करत आहे, असाही विचार आला असेल. तुम्ही पण इथं बरेच वेळ बसलाय, तुमच्याही मनात हा विचार आला असेल, याचं काय गावाचं, याचं नुसतं बोलणं चाललंय तर पोटामध्ये नाही ना. जक्काईकडे येशू आला आणि येशूने त्याला पाहिलं आणि जक्काईला म्हटलं, जक्का, मला तुझी उंची समजली. तू फक्त शरीराने लहान आहे, पण आचार, विचार आणि कृतीने ह्या गर्दीपेक्षा मोठा आहे. हालेलुया. तुम्हाला कसं व्हायचंय ते तुम्ही ठरवा. खानदानी ख्रिश्चन व्हायचंय का कृतीमध्ये मोठं व्हायचंय हे तुम्ही ठरवायचं. हालेलुया. आणि येशू त्याला म्हणतो, खाली उतर, मला तुझ्या घरी यायचंय. की गर्दीच्या लोकांमध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, अरे काश माझं नशीब असं असतं, त्याच्याऐवजी मी झाडावर चढलो असतो, मी असं काहीतरी केलं असतं तर आज मी बरा होऊन घरी गेलो असतो. तो आला, गर्दीतून बाहेर पडला, झाडावर चढला. येशूने त्याला पाहिलं, तो येशू त्याच्याकडे गेला, पटकन खाली उतरला आणि येशूला घरी पण घेऊन गेला. बायबल काय सांगतं, जक्काईला खाली उतर, मला तुझ्या घरी यायचंय. तो उतरला घरी गेला. जातो ना जातो येशू पण त्याच्या मागे घरी गेला, गर्दी बाजूलाच. समजतं मी काय म्हणतो? हे तुम्ही केलं पाहिजे, ही कृती तुमची असली पाहिजे, तर तुम्ही काय होणार आहे? बरे होणार आहे. तर तुमच्या जीवनामध्ये काय होणार आहे? या जक्काईप्रमाणे फक्त त्याच्याच नाही, त्याच्या परिवारामध्ये काय येणार आहे? तारण. येशू काय म्हणतो, आज तुझ्या घराण्याला तारण मिळालं. तिला काय म्हणतो, बाई जा तुझ्या विश्वासाने तू. याने सुद्धा तारण विश्वासाने आणि कृतीने मिळवलं. हिला सुद्धा आरोग्य विश्वासाने आणि कृतीने मिळालं. आणि तुम्हाला सुद्धा जर आरोग्य, तुम्हाला सुख शांती मिळवायची असेल तर विश्वासाने कृतीनेच मिळवायचे. हालेलुया. आपल्या जागेवर उभे राहूया. नतमस्तक होऊन प्रार्थना बाळासाहेब आपल्यामध्ये आहे. आपल्याला छोट्याशा प्रार्थनेमध्ये चालवते, त्यानंतर विधीसाठी मी प्रार्थना करेन, लगेच प्रभू वचनमध्ये आपण वचन कळलं सर्वांना?
टाळ्या कधी असण्यासाठी आता तुम्हाला टाळ्या वाजवल्या